कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. आता शिंदे गटामध्ये तुम्ही होते, उदय सामंतांशी तुमचे चांगले संबंध होते. तुम्ही अनेकदा एकनाथ शिंदेना देखील भेटायला गेले होते. चिपळूणच्या विकासाच्या काही कामांमध्ये तुम्ही मोलाचा हातभार लावलेला आहे. असं असताना शिंदे गटातून तुम्हाला उमेदवारी न मिळता तुम्हाला काँग्रेसमधून कशी काय उमेदवारी मिळाली? एवढं सगळं वलय तुमचं शिंदे गटामध्ये असताना, नेत्यांबरोबर तुमचे चांगले संबंध असताना अचानकपणे तुम्हाला असं का सुचलं की आपण काँग्रेसमधून उमेदवारी मागायला पाहिजे? ज्या सुधीर शिंदेना गेल्या 3 महिन्यामध्ये शिंदे गटाकडून किंवा इतर पक्षाकडून दारं बंद झाली, त्या सुधीर शिंदेची दार त्यांच्यासाठी प्रांत ऑफिसमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता 3 वाजेपर्यंत. नमस्कार, माझं कोकणच्या निवडणुकीची रणधुमाळी या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. चिपळूणच्या सार्वत्रिक निवडणुकीबद्दल आपण बोलतो, आपण चर्चा करतो, उमेदवारांची ओळख घेतो. आज एक अशी व्यक्ती आपल्यासोबत आहे की त्यांची ओळख सांगण्याची गरज नाही, कारण त्यांनी गेल्या अनेक वर्षामध्ये चिपळूणच्या नगरपालिकेमध्ये एक चांगलं काम केलेलं आहे. उपनगराध्यक्ष पद देखील भूषवलेले आहे. पूर्वी काँग्रेसमध्ये एक चांगला ठसा उमटून मग शिंदे गटामध्ये, शिवसेनेमध्ये गेले आणि आता पुन्हा एकदा त्यांच्या सुदैवाने त्यांना पुन्हा एकदा संधी मिळाली, ती काँग्रेसकडून. सुधीर शेठ, स्वागत आहे तुमचं. नमस्कार. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्हाला ही संधी मिळाली? कारण गेल्या 2-3 वर्षामध्ये प्रत्येक सामाजिक कार्यक्रमामध्ये तुमचा हातभार लागत होता. प्रत्येक मंडळाला तुम्ही अर्थसहाय्य करत होते, त्यांना उभं राहण्यासाठी मदत करत होते आणि सगळ्यांना माहित होतं सुधीर शेठ आज ना उद्या नगराध्यक्षाच्या रेसमध्ये येतील. निवडणूक जारी झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या पक्षाकडनं तिकीट मिळेल ह्याची कोणालाच खात्री नव्हती. मात्र तुम्ही अशी काय जादू केलीत की तुम्हाला काँग्रेसमधून तिकीट मिळालं? सर्वप्रथम मी तुमच्या चॅनलचं आणि संपूर्ण जनतेचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांच्या सहकार्यानेच मी मोठा होतोय, मोठा झालोय आणि मोठा होणार आहे. पहिली गोष्ट, मी 1980 पासून मी राजकारणात आहे. 81 साली मी युवक काँग्रेसचा पहिला अध्यक्ष झालो. मी 14 वर्ष कारकीर्द भोगली आणि मी यशस्वीपणे पार पाडली. ती सगळी यशस्वी कारकीर्द पार पाडताना खासदार गोविंदरावजी निकम साहेबांची मी 3 इलेक्शन स्वतः आम्ही खेळलो. त्यांची आम्ही इलेक्शन पार पाडली. जय पराजय हा नशिबात असतो, तो होत असतो, घडत असतो, हा भाग वेगळा आहे. त्यानंतर आम्ही काँग्रेसची अध्यक्षपदाची धुरा सांभाळली. त्यावेळेला कर्मधर्मयोगाने आमच्या निलेश राणे साहेबांची उमेदवारी आली. हा एक इतिहासच घडला की चिपळूण हा सिंधुदुर्ग मतदारसंघ गेला आणि त्यामध्ये मी काँग्रेस अध्यक्ष असताना या निलेश राणे खासदार म्हणून निवडून आले आणि तिथं आम्ही त्यांच्या सहकार्याने, त्यांच्यामुळेच आणि काँग्रेस पक्षाचे मी अध्यक्ष असल्यामुळे आम्ही काँग्रेस पक्ष फार उंचावर नेऊन ठेवला आणि हा इतिहास बोलतो, आम्ही काय बोलायची गरज नाही. त्यानंतर परत मग आम्ही काँग्रेस पक्षाच्या नंतर आम्ही नगरसेवक झालो. परत आमचे वडील पण नगरसेवक माझे होते 84-85 सालाच्या दरम्यान. त्यानंतर मी त्यांची धुरा मी सांभाळली. त्यांनी काम केलं, लोकांचं प्रचंड काम केलं. आज तिथं म्हणजे माझे वडील मला वाटते 84-85 ला नगरसेवक झाले. तिथे 70 वर्ष ओतार गल्ली, सावंत गल्लीला संडासच नव्हतं. संडास म्हणजे आमच्या आया बहिणी सार्वजनिक शौचालयच नव्हतं आणि शौचालय करता येत नव्हतं. माझ्या वडिलांनी फार मोठा आवाज उडवला त्यावेळेला 1984-85 सालाला, तिथं तुम्ही संडास का नाही म्हणता, मला तिथंच पाहिजे, नाही तर मी आंदोलनाला बसणार, मी उपोषणाला बसणार. त्यानंतर ओतार गल्ली, सावंत गल्ली, प्रभात गल्ली यांना संडास नसल्यामुळे त्यांनी आवाज उठवला आणि त्यांनी सगळं डोक्यावर घेतलं सभागृह. त्यावेळेला माझे वडील प्रामाणिक आणि स्वच्छ प्रतिमा असलेले व्यक्तिमत्व होतं आणि त्यांचे आम्हाला संस्कार चांगले मिळाले. मग त्यावेळेला म्हटले ते म्हटले ही खारल्यांची जागा आहे. मग खारल्यांची जागा सगळी आहे ना, मग तिथं तुम्ही मच्छी मार्केट पाडून टाका. आत्ताच्या आत्ता मटन मार्केट पाडून टाका. तिथं कशाला मच्छी मार्केट बांधलेलं आहे? मग तुम्ही बांधतच कसं? खारल्यांची जागा आहे ना म्हणता. मग ते तिथं जर मच्छी मार्केट होते तर इथं सार्वजनिक संडास झालंच पाहिजे आणि ते मंजूर करून घेतलं आणि ते सार्वजनिक संडास शौचालय 70 वर्ष नव्हतं. ते माझ्या आया बहिणी आमच्या वडिलांनी जे केलेलं आहे, जे झाड उगलेलं आहे, ते कधीही विसरणार नाही. आज कर्मधर्मयोगाने 8×4=12 म्हणजे जवळजवळ 40 वर्षाने आज परत तो वाढ माझ्या नशिबी आलाय. ओतार गल्ली, सावंत गल्ली, प्रभात गल्ली,
खाटीक गल्ली हा सगळा तो परिसर आहे. तिथं ते बाजार पुलाजवळ ते सार्वजनिक संडास आहे ते झालं. त्यावेळेला खरंच आमच्या वडिलांचं आजही नाव घेतात. म्हणजे ज्या कोण माय भगिनी आहेत माझ्या आई समान असतील वयस्कर, ते आजही बोलून दाखवतात की तुझ्या म्हणजे त्यांची भाषा कशी गावंढळ असते. तुझ्या म्हाताऱ्यानं संडास बांधला, आम्हाला आज आमच्या पोरं बाळ सगळी तिथं पोरी बाळी जात आहे. आता हा इतिहास झाला. आपण आत्ताच बोलूया. आता शिंदे गटामध्ये तुम्ही होते, उदय सामंतांशी तुमचे चांगले संबंध होते. तुम्ही अनेकदा एकनाथ शिंदेना देखील भेटायला गेले होते. चिपळूणच्या विकासाच्या काही कामांमध्ये तुम्ही मोलाचा हातभार लावलेला आहे. असं असताना शिंदे गटातून तुम्हाला उमेदवारी न मिळता तुम्हाला काँग्रेसमधून कशी काय उमेदवारी मिळाली? 2021 महापूर आला. एकनाथ शिंदे साहेब चिपळूणला आले. त्यांनी प्रभावीपणे आपलं चिपळूण एक महिना सरळ झालं नसतं, महारोग आला असता, रोगराई पसरली असती, तो त्यांनी 8 दिवसात आटोक्यात आणला. त्यांची काम करण्याची पद्धत, त्यांनी सगळं ठाणा नगरपालिका संपूर्ण टीम संपूर्ण मशिनरी चिपळूणमध्ये आणून मला ते 8 दिवसात साफ करून दिलं. पण मी कधी त्यांच्या जवळ गेलो नाही. मला त्यांचे काम करण्याची पद्धत आवडली. मी त्यांच्यावर प्रभावित झालो. प्रभावित मी असं म्हटलं की माणूस असावा तर असा, व्यक्ती असावी तर अशी. आपण कसं आहे, जो माणूस चांगलं करतोय त्यालाच आपण प्राधान्य देतो. म्हणून मी त्यांच्यावर प्रभावित होऊन मी त्यांच्या पक्षामध्ये प्रवेश केला. प्रवेश करताना थोडे मार्ग चुकीचे ठरले, ते आम्हाला ते बेसावत केलं गेलं. आम्हाला जे मध्यस्थी होते संपर्क साधणारे, त्यांनी आम्हाला भाईंकडे घेऊन गेले. कारण त्यांचे भाईंकडे रामदास भाईंकडे संबंध होते. आम्ही त्यांच्याकडे गेलो. परत आम्हाला योगेश दादांनी मिटिंग करून दिली. परत माझ्या पर्सनली 2 मिटिंग झाल्या. त्या मिटिंगमध्ये ठरवण्यात आलं, सांगण्यात आलं की तुम्ही नगराध्यक्षाचे उमेदवार. मला त्यांनी बोलले तुम्हाला काय काय पाहिजे. म्हटलं मला 2.5 किलोमीटरची नदी बांधून पाहिजे, कॅनल टाईप पाहिजे, जसे धरणाची नदी बांधतात, धरणाचे कॅनल बांधतात तुम्ही, तशी बांधून द्या. मला 15 फूट खोली पाहिजे, ती पण RCC पाहिजे. का तर चिपळूणमध्ये परत पाणी येऊ नये, येणार नाही ह्याची दक्षता घ्या. त्यामध्ये तुम्ही पण होते. तुम्ही पण किती संघर्ष केलाय सगळ्यांनी, आपल्या चिपळूणच्या जनतेने पण केलाय, व्यापारी संघटनेने पण केलाय, तुम्ही पण त्यात होते, बापूसाहेब काणे पण होते. हे सांगायची गरज नाही. पण त्याला माझी चालना म्हणून मी देत गेलो, सांगत गेलो. त्याला ते हो हो म्हणत गेले. परत म्हटलं लाल निळी रेषा काढा, ते पण म्हटलं होणार 100%. म्हटलं नळपाणी योजना अडकलेली आहे, तिला 160 कोटी पाहिजे, ते पण पाहिजेत. म्हटलं ते होणार. त्यांनी लगेच कागद मागवले, लगेच ते अमुक या संस्थेनं ते पैसे मंजूर करून घ्या आणि पाठवा. ते शेखर सरांकडे येणार. ते काय मी सामान्य माणूस, मला कोण विचारतो. त्या आमदाराच्या थ्रू त्या निधी आल्या. परत ते 9 कोटी रुपये तिथं दुसरी एक योजना आम्ही मंजूर करून घेतली उदय सामंत साहेबांकडनं, नगरपालिकेत थ्रू. म्हणजे ती नळपाणी योजनेसाठी 9 करोड रुपये ते पण आम्ही मंजूर करून घेतले. परत शेखर सरांचे 150-200 कोटी रुपये त्यांनी पण पाठवले. चिपळूण शहरासाठी कुठे कुठे काय काय पाहिजे, पूल वगैरे वगैरे, त्यांनी पण खूप निधी दिला. आम्ही पण 12 कोटी एक्स्ट्रा. मग एवढं सगळं वलय तुमचं शिंदे गटामध्ये असताना, नेत्यांबरोबर तुमचे चांगले संबंध असताना, अचानकपणे तुम्हाला असं का सुचलं की आपण काँग्रेसमधून उमेदवारी मागायला पाहिजे? 1 महिन्यापूर्वी मला त्याच नेत्यांनी, त्यांच्यातल्या एक सज्जन नेता आहे शिंदे गटामध्ये, ते चिपळूणचे आहेत, फार सज्जन व्यक्ती आहे, मी नाव नाही घेणार. त्यांनी मला सांगितलं तुमचा खात होतोय, तुम्हाला तिकीट मिळणार नाही. मी ऑफ द रेकॉर्ड बोलतोय, सॉरी, मी नाव घेणार नाही, तुम्ही काय ती तुमची व्यवस्था करा. मला शॉक बसला. मी मनापासून सांगतोय. तरी सुद्धा मी त्यातनं सावरण्याचा प्रयत्न केला. मी रामदासबाईंची मिटिंग केली, त्यांना मी सगळा हा विषय सांगितला. मी त्यानंतर गेल्या महिन्यात मी सामंत साहेबांकडे गेलो होतो. त्यांना पण बोललो, आम्ही नगरसेवक भेटायला आलो. पण त्यांच्या मागे भरपूर व्याप होते, त्यामुळे आमची भेट झाली नाही. मग मी पुष्पगुच्छ दिले आणि म्हटलं साहेब आम्ही नंतर भेटायला येतो. परत आम्ही रत्नागिरीला भेटायला गेलो होतो, पालीला भेटायला गेलो, तिथं पण धावती भेट झाली. त्यांच्या मागे खूप व्याप असतात. पण आम्हाला सांगण्यात आलं नंतर की तुझं तिकीट कट आहे. असं मला एक नाही, बरेच लोक मला सांगायला लागले की तुझा पत्ता कट आहे. म्हटलं बघूया काय ठरवेल. त्यांना सज्जन माणूस पाहिजे, काम करणारा पाहिजे का कोणी पाहिजे, ते आता पुढे दिसलंच आपल्याला. त्याप्रमाणे सगळी प्रक्रिया चालू झाली, सगळं काम चालू झालं. त्यानंतर मी माझ्या मुलांचे 2 अर्ज 11-12 मध्ये, माझे 2 अर्ज 11-12 माझ्या मिसेसचा 11-12, माझ्या मिसेसचा 11-12, माझा 12 आणि माझ्या मुलांचे 2 डमी अर्ज. ही माझी चेष्टा करण्यात आली शिंदे गटामध्ये. उमेश शेठ धाडकर मला बोलले, काय सुधीर भाऊ 5-5 तुम्ही 5-5 तिकीट मागताय. मी 5 तिकीट मागत नव्हतो. माझं काय चुकलं असलं वाक्यात काय चुकलं असलं तर मी सगळ्यांची क्षमा मागतो.
माझा काय बोलण्याचा कुणी अर्थाचा अनर्थ करू नये. मला ते हसले सगळे, माझी चेष्टा मस्करी केली. मी तेही मनात घेतलं नाही. तुम्ही 5-5 अर्ज केलेत, पण वार्ड 2च आहेत ना. मी डमी ठेवलाय, पर्याय ठेवला. एक नाही तर दुसरा. हा, एक नाही तर हा नाही द्यायचं, ह्याला मुलाला नाही द्यायचं तर मला द्या, मिसेसला नाही द्यायचं तर मला द्या. 11 नंबर म्हणजे माझं, मी तिथला उमेदवार आहे, हो. मी तिथला नगरसेवक आहे, माझं कार्यक्षेत्र आहे. आज मी 45 वर्ष बाजारपेठेतनी मी त्या वार्डात राहतोय, हो. आणि तुम्ही माझा जराही विचार करणार नसाल तर कसं होणार. तरी मी पर्याय ठेवला. मला दोन्हीकडे मागितले. मी 11 नंबर मध्ये मी आणि माझी मिसेस हा मागासवर्गीय वार्ड आहे. तो काय लोकांना सगळ्या पक्षांची मला ऑफर आली होती, आम्हाला तुमची सीट पाहिजे, तुमचं काय ते बोला, तुमचं काय ते बोला. म्हटलं आम्ही शब्दाला पक्की माणसं आहे, आम्हाला ते म्हटलं असं करता येईल. मग एवढं सगळं असताना काँग्रेस बरोबर तुमची सांगतो ना साहेब, पहिली भाषा कधी झाली? तोच विषय सांगतोय. आणि 12 नंबर मध्ये म्हटलं ठीक आहे. मला म्हटलं तुम्ही 11 नंबर मध्ये एक मागा आणि 12 नंबर मध्ये एक मागा. त्याप्रमाणे मी 12 नंबर मध्ये मागितलं. 12 नंबर मध्ये तसा जर विचार केला तर माझा संपर्क 0 आहे. फक्त एक जो पट्टा आमच्या खिंडीतला आहे 600 मताचा, तोच फक्त गेलाय. आणि सगळ्या चिपळूणमध्ये तो लहान वार्ड आहे. 2100-2150 मतदारसंघ आहे तो. बर. मी तिथं अजून मी 50%च पोहोचलोय. अजून 50% आज आणि उद्या मी पूर्ण करीन. काल मी बऱ्याच ठिकाणी भेटीगाठी घेतलेल्या आहेत. अजून माझ्या 50% भेटीगाठी आणि माझा वार्ड तो पूर्ण करायचा आहे. प्रत्येक घर 50% झालाय, 50% पुरा होणार आहे. मला सांगण्यात आलं की 12 नंबर मध्ये तुम्हाला तिकीट नाही. मला एकदम मोठा शॉक बसला हो साहेब. मी 11 नंबर मध्ये मला मिसेसला मी सोडून, मला म्हटलं तिथं सोडा, तुम्हाला लेडीज देतो. आणि 12 नंबर मध्ये तुम्हाला द्यायचं मला कबूल केलं होतं. आणि ते बोलले नाही, भाजपवाले ऐकत नाही, त्यामुळे तो भाजपला वार्ड सुटला. मला शॉक बसला. मी एक दिवस नाही, एक रात्र झोपलो नाही. मी गप जाऊन घरी बसलो की मी संपलो, माझं राजकारण संपवलं गेलं. म्हणजे प्लॅनिंग करून मला असं वाटलं काय हे प्लॅनिंग, मी काय वाईट केलं. मी शिंदे गटासाठी एवढी मेहनत घेतली. मी 6 नगरसेवकांचा घेऊन प्रवेश केला. मी एवढा पक्ष उदयास आणण्यासाठी प्रयत्न केला. सुरुवातीला कोणी नव्हतं शिंदे गटात. आम्ही उदो केला, आम्ही जागर केला, आम्ही पक्ष संघटना वाढवण्यासाठी आम्ही उदो करून आम्ही ते जाग्यावर आणण्याचा प्रयत्न केला. आम्ही मनापासून सगळं केलं, तन मन धन या सगळ्या गोष्टी आम्ही पणास लावल्या. आणि मला कुठलंच तिकीट नाही. मला भयंकर शॉक, म्हणजे अतिशय शॉक. म्हणजे ह्यांनी आम्हाला कुठं काय पाय शिंकली. इथल्या प्रमुख नेत्यांचा ह्यात काही संबंध नाही. हे वरून जोरदार लॉबिंग झालेलं आहे. अच्छा. 100%. आणि साहेब तुम्हाला पण माहिती आहे आणि जनतेला पण माहिती आहे, हे कोणी कारस्थान केलं. आम्ही कोणा थ्रू गेलो नाही. हे कोणाला वाईट वाटलं ह्याचा अभ्यास समजतो. आम्हाला पण नंतर समजला गेला की आम्ही ह्या ट्रॅकने न गेल्यामुळे आम्हाला उचलून नदीत टाकलं. बरोबर. ठीक आहे, मला तुम्ही बात केलं, मला तुम्ही संपवलं, माझी कारकीर्द संपवली. माझ्या 5 नगरसेवकांना तरी तिकीट द्या. मी 2 कुणबी समाजाचे नगरसेवक नेले होते, एक मुस्लिम समाजाचा नगरसेवक नेला होता, दोन मुस्लिम समाज, 2 कुणबी समाज आणि एक आमच्या दांडेकर मॅडम, अशा मी 5 नगरसेवक, मी 6वा. आणि आम्ही मागासवर्गीय मध्ये मोडतो. अशा आम्ही तुम्हाला पंचरस, आम्ही तुम्हाला म्हणजे थोडक्यात शब्द वापरायचा तर पंचधातूसारखे तुम्हाला नगरसेवक सर्व समाजाचे घेऊन गेलो असता. तुम्हाला काय ह्या समाजाची मतं नको आहेत काय? तुम्हाला कुणबी समाजाचे 2 नगरसेवक होते, मुस्लिम समाजाचे 2 नगरसेवक होते, मी मागासवर्गीय होतो, परत ते दांडेकर मॅडम होत्या. तुम्ही एकाला पण तिकीट नाही. याच्यापेक्षा साहेब दुर्दैव कुठला असू शकतं? तुम्ही सगळ्यांना आम्हाला 7च्या 7 लोकांना उचलत नाही, नदीत टाकलं, पार आमचा नायनाट करून टाकलं. हे चांगलं नाही हो साहेब, हे चुकीचं आहे. आम्ही एक दिवस एक रात्र मी शांत राहिलो. म्हटलं चला आपलं भवितव्य संपलेलं आहे, आपण आता थांबायचा निर्णय मी घेतला. घेतल्यानंतर ही बातमी सगळी वाऱ्यासारखी पसरल्यानंतर मला काँग्रेसवाल्यांनी कॉन्टॅक्ट करायला सुरुवात केली. आणि मला म्हणले तुम्हाला कुठे तिकीट पाहिजे? मला म्हटलं 11 नंबर मध्ये मी, माझी मिसेस, यस दिलं. 12 नंबर मध्ये मला, ठीक आहे दिलं. नगराध्यक्षाचं पाहिजे? म्हटलं अजिबात नको, हे मी सांगितलं. म्हटलं मला गरज नाही. तुम्हाला पद पाहिजे काँग्रेसचं? अजिबात नको. आता मला कुठंतरी माझे हातपाय मला जागेवर ठेवायला लागतील. बरोबर. माझं संपूर्ण जर उद्ध्वस्त, माझं करिअर, माझं 45 वर्षाची कारकीर्द जर एका क्षणात जर उद्ध्वस्त झाली, उद्ध्वस्त करताय, तर मला कुठंतरी माझ्या घराचा पाया तरी मला जपून ठेवते आणि तो करायला पाहिजे. आणि कोणी करणार? मला जर नदी जर ढकलून दिल्यानंतर मी पोहून कुठेतरी मी काठावर येण्याचा प्रयत्न करेन आणि तो मला करायलाच पाहिजे. म्हणून मी वार्डाचे गेलो.
त्या दिवशी एक प्रस्ताव आला रात्री, आदल्या दिवशी रात्री 16 तारखेला रात्री, की तुम्ही 11 नंबर मध्ये मागे घ्या, हा उमेदवार आपल्याला इथं येतोय. मी म्हटलं चालेल ना, मला काय अडचण नाही. त्याच्या सकाळी तो सांगायला लागला की मला जमत नाही, म्हणून परत माझा अर्ज तिथं राहिला. मी प्रत्येक विषयात मी समजूतपणा घेत होतो. कशी आम्हाला नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीची वाटचाल तुमची कशी झाली आणि तेच मी कसं तुम्ही सांगतोय. पाय रोवलात तेव्हा आम्हाला ऐकायचं. तेच मी सांगतोय साहेब, मी सुरुवातच तशी करतो. सकाळी 10-10:30 मी माझा अर्ज मला घेऊन बोलवला, तुमचे अर्ज दाखवा. मी त्याला 11 नंबर मध्ये माझा दाखवला, मिसेसचा दाखवला, 12 नंबर मध्ये माझा दाखवला, 3 अर्ज दाखवले. हा 4था कुठला? म्हटलं मी अपक्ष, तुम्हाला पहिलेच बोलवतो मी अपक्ष नगराध्यक्ष मी भरणार आहे, पण मी पक्षाच्या तुमच्या विरोधात जाणार नाही, मी मागे घेईन. मी तुम्हाला पहिलं सांगितलं होतं मी अपक्ष नगराध्यक्षचा भरणार, पण मला तुम्ही एवढी तिकीट दिलीत, म्हटलं मी मागे घेणार. बरोबर. मग तुम्ही एक काम करा ना साहेब, आमचा लियाकतबाईचा अर्ज नामंजूर होतोय, आम्हाला फोन आला आणि मी ते सगळं टीव्हीवर पण ऐकलं, म्हणजे चॅनलवर पण ऐकलं की आमचा पक्षाचा अर्ज रिजेक्ट होतोय असं आम्हाला समजलंय, तर तुम्ही आम्हाला डमी म्हणून द्या. म्हटलं मग तुम्ही त्यांना दुसरा फॉर्म भरायला दिलाय ना? हो दिलाय, पण ते एबी फॉर्म लावत नाहीत त्याला. अच्छा. ते अपक्ष ठेवायला बघतायत. त्यात आमच्या पक्षाची नालस्ती होईल, आमच्या पक्षाची बेइज्जती होईल. आम्ही 2 महिने आज आम्ही सगळ्या पक्षांना ठणकावून सांगतोय की इथं काँग्रेसच लढणार, आमचा नगराध्यक्ष होणार. आमचा नगराध्यक्ष होणार, आमचा नगराध्यक्ष पाहिजे. आम्ही कोणाबरोबर ही आघाडी करायला तयार नाही. आघाडी करू ती एका अटीवर की आम्ही काँग्रेसचाच आमचा उमेदवार असेल तरच आघाडी होईल. अशा परिस्थितीत आमचा जर उमेदवार अपक्ष जर उभा राहून ते जर आजूबाजूला कुठेतरी काहीतरी वेगळं करत असतील, ते आम्हाला कसं चालेल? हा बोलण्याचा मला अधिकार नाही. मी काल पक्षात आलोय, पण तुम्ही आता साहेब लोकांना, जनतेला हे समजायला तर हवं. हो ना. म्हणून मी आपलं हे बोलतोय. माझा काही संबंध नाही, माझं कोणाशी वैर नाही, मी कोणालाही वाईट बोलणार नाही, मला काय वाईट बोलायची गरज नाही. लोक बोलतात 20-25 गोळ्या खातो, त्याला रिक्षातनं फिरायला लागतं. हा बघा, अपघात झाला माझा, हा काय सांगून होत नाही. बरोबर. तो दुर्दैवी असतो. मी त्यावेळेला मरणाच्या दाढीतनं पण बाहेर पडलो. त्यानंतर आज मी 40 ते 45 वर्ष लोकांची सेवा करतोय. मी सगळ्या मंडळांना मी आधार देतो, आधार घेतो. आज अशी वेळ आलेली आहे की मी जे 40-45 वर्ष मंडळ सांभाळली, मी जे मंदिरं सांभाळली, मी जे मंदिराला देवाची मी सेवा केली, मी जे वारकरी संप्रदायाला मदत केली, मी त्यांना सांभाळलं. भजन मंडळ असो, कीर्तन मंडळ असो, मंदिराचे मंडळ असो, प्रत्येक कार्यक्रमाला उत्साहाने त्याला मदत करणे. त्याला माझा मी गरीब माणूस आहे, व्यवसाय माझा गरीब म्हणजे भाजीधंदा. ते पैसे असतील नसतील तो भाग वेगळा आहे, पण मी माझ्या इच्छेनुसार मी त्यांना भाजीपाला देवाला मी द्यायचो महाप्रसाद म्हणून. हे जे मी आजपर्यंत 40-45 वर्ष केलंय, ते आता मला बघायचं आहे उपयोगी पडेल का नाही पडेल. बरोबर. मला मंडळांची मदत मिळेल का नाही मिळेल, हे मला आता बघायचं आहे. आणि हे मी आता नगराध्यक्षाचं तुम्हाला मी सांगितलं, आता तो विषय अर्धवट राहिला. ज्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला संधी दिली, त्या काँग्रेस पक्षाचा उमेदवाराला संधी मिळाला पाहिजे म्हणून तुम्ही अर्ज मागे घेणार अशी चिपळूणमध्ये चर्चा होती. आणि मग तुम्ही येणार 3 वाजेपर्यंत तुम्ही येणार, बरोबर, अशी सगळेजण वाट बघत होते. हो बरोबर. ज्या सुधीर शिंदेना गेल्या 3 महिन्यामध्ये शिंदे गटाकडून किंवा इतर पक्षाकडून दारं बंद झाली, त्या सुधीर शिंदेची दार त्यांच्यासाठी प्रांत ऑफिसमध्ये दरवाजा उघडा ठेवण्यात आला होता 3 वाजेपर्यंत. बरोबर. त्यावेळेची घटना आम्हाला ऐकायची. विषय असा आहे, अडकलेत आणि मग विषय असा आहे, मी साधारण 1:30-1:45च्या सुमारास 35 झाले असतील. मी सोनपात्राच्या घाटामध्ये, तुम्ही साहेब जाणकार आहात, मी जर आज खोटं बोललो तर उद्या तुम्ही सगळीकडे हे डिक्लेअर करणार आहात. तुम्ही शिरगाव पोलीस स्टेशनला फोन करा. तिथं 2 ट्रकची डॅश झाली. एक खाली ट्रक होता उभा, तो बंद पडला होता. वरून 20 टायरचा ट्रक आला, त्याला गाडी उभी नाही राहिली, कंट्रोल नाही झाली, तो जाऊन त्याच्यावर आपडला आणि त्या कॉर्नरवरच घडलं. आणि इकडनं खालनं 10-12 गाड्या येऊन थांबल्या, वरनं 10-12 गाड्या, सगळं चोकअप झालं, सगळं ट्रॅफिकच जाम झालं. आणि त्या 10-12 नंबर माझा असेल. मी बघितलं 5-10 मिनिटं गाडीत बसलो, काय हे हल्ल्यात दिसत नाही म्हणून मी स्वतः गाडीतनं उतरलो. थोड्या गाड्या तिकडनं त्या बाजूला गेलो, परत चालत जाऊन त्यांच्या गाड्या रिव्हर्सनं मागे घ्यायला लावल्या.
परत ह्या गाड्या चढत ना अशा रिवर्स येत नव्हत्या, कारण लोडिंगच्या गाड्या ज्या बारक्या गाड्या होत्या त्यांना म्हटलं तुम्ही जरा बाजूला घ्या म्हणजे हे आत जातील. मग त्यांना आत करत 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 तिथं माझा पाऊण तास चोक गेला. मग तिथनं मी ते उलट रस्ता करून पहिला नंबर माझा लागला. माझ्या मागणं मग 15-20 कार गेल्या पण नाही आल्या पण. मग त्या तोपर्यंत किती वाजले? तोपर्यंत साधारण मला तिथं 2:45-3 वाजले होते. अच्छा. 2:45च्या पण तुम्ही वेळेत आले असतील तर अर्ज मागे घेतला असता 100%. काळ्या दगडाची पांढरी रेष. मला खोटं बोलायची गरज काय, मी पहिल्या दिवशी सांगितलं असतं. माझ्या नशिबान पेपरवाल्यांनी दिलं न मागता माळगाड्यात. हो, मी काय कुठे सांगायला गेलो नाही, ते पेपरवाल्यांचं काम होतं त्यांनी केलं, त्यामुळे अर्थाचा अर्थ होत गेला. याचा अर्थ गेल्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही केलेल्या सामाजिक कामामुळे तुम्हाला संधी मिळाली असं तुम्हाला वाटतं? असं मला तरी वाटतंय. परमेश्वराला काय वाटलं असेल की ह्या सुधीरला न्याय द्याव्या आणि त्यांनी माझ्या गळ्यात माळ घातली. आता माळ घातल्यानंतर तरी सुद्धा मी शांत आहे. का शांत आहे? मला कोणाचा वाईटपणा नको. मला ज्यांचा कोणाचा भ्रम निराश झालेला आहे ते परत ते नगरसेवक त्यातले अर्धे नगरसेवक घेऊन जात आहेत, अर्धे नगरसेवक इकडे. आता सुधीर शेठ, तुम्ही नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहात काँग्रेसचे. काँग्रेसमध्ये तुम्ही ह्यापूर्वी देखील काम केलेलं आहे. निलेश राणेंबरोबर, नारायण राणेंबरोबर चांगलं काम केलेलं आहे. काँग्रेस म्हणजे सुधीर शिंदे अशी ओळख होती. आता एवढ्या वर्षानंतर परत आले, परत कदाचित काँग्रेसचे चांगले दिवस येतील. पण आता रिंगणात असलेले जे उमेदवार आहेत ते लियाकत शाह बरोबर, अपक्ष उमेदवार लियाकत शाह त्यांच्या बरोबर प्रचारासाठी जातात. मग ते तुम्हाला मतदान कसं करतील, कशा प्रकारे तुम्ही त्यांच्याशी बोलणी केलेली आहे? चालू आहे सगळं. आता मी हे बोलणार नाही, कारण जिल्हाध्यक्ष सोनल लक्ष्मी घागने आम्हाला असं सांगितलं की आमचे नगरसेवक जरी असले तरी ते हाताकडेच चिन्ह बटन दाबायला. सरळ सरळ ते सांगतायतच सगळीकडं. त्यांचा प्रचार काँग्रेसचाच चालू आहे. तो ऑटोमॅटिकली लोकांना माहिती असतं आपण कोणाला मत द्यायला पाहिजे, आपण कुठं गेलं पाहिजे. लोक आता आपल्यापेक्षा मतदार हुशार झालेत. पूर्वीचा जमाना संपला, त्याला मत दे. आता ते दिवस संपले. बरोबर. लोकांना माहिती आहे, जनतेला माहिती आहे आपण कोणाला मत द्यायचं आहे. आज ह्या नगरपालिकेत जायचं म्हणजे दिस इज नो जोक. आज ही नगरपालिका चालवायची आहे म्हणजे खेळ नव्हे. त्याला तो एकदम हुशार आणि शांत, संयमी आणि डोक्याने राजकारण आणि समाजकारण करणारा माणूस पाहिजे. आज चिपळूणचं व्हिजन फार चुकलेलं आहे साहेब. तुम्हाला पण त्याचा अनुभव आहे. आज एवढा पूर येतो, आज पूर तुमच्यामुळे तो कमी पण झाला. आज आणखीन तो कमी करण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? परत लाल निळी रेषा उठली पाहिजे. आज सगळे बिल्डर लोक सगळे अडचणी झालेले. येणार आहे त्या मुद्द्याकडे. चिपळूणची एकंदरीतच डेव्हलपमेंट निळी आणि लाल पूर रेषा जी आहे शासनातर्फे आलेली त्याच्यामुळे थांबलेली आहे. नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये समजा तुम्ही जिंकलेत आणि जिंकल्यानंतर पहिलं काम तुम्ही कोणतं कराल चिपळूणच्या विकासाचं? ही लाल निळी रेषा, पुराचा विषय आणि सगळ्यांना पाण्याची व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था सगळी मोडकळी झालेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला काय करायला लागेल? माझ्या हिशोबाने, माझ्या माहितीप्रमाणे आपलं कपश आहे म्हणून ते पुढे जात आहे. पण तुम्ही जर, माझं मत आहे, आपण जी गटार योजना काढतोय ते आपण 3 मार्ग केले. हा एक मार्ग हा वेगळा करायचा, मधला एक मार्ग वेगळा. हे माझं डोकं आहे. मी काय आर्किटेक्ट नव्हे, इंजिनियर नव्हे किंवा मोठा तंत्रज्ञान नव्हे, पण मला जे वाटतंय ते मी बोलतोय. हे माझं डोकं आहे. आणि इकडे एक तिसरा भाग. हे 3 पार्ट मोठे करायचे, नदी टाईप, कॅनेल टाईप, त्याला ते जोडायचे. जिकडनं असेल तो उंच भाग आहे तो त्यात येईल, तिकडनं उंच भाग आहे तो इकडे येईल. तुम्ही कशाला उगाच सगळीकडे फिरवताय? 3 मोठे कॅनल काढा आणि त्याला जोड करा, आपोआप पाणी पास होणार. पाण्याचा निचरा होण्यासाठी होणारच आहे. पण डोकं कोण चालवतच नाही. त्याला 1 कोटी खर्च करा, त्याला 5 कोटी खर्च करा. आता काय चाललंय नगरपालिकेत? किती अंधधुंदी चालले, किती पैसे उधळपट्टी चालले, कोणाचं लक्ष आहे काय बघा. आता प्रशासकीय कारभार चालू आहे. पण गेल्या टर्म मध्ये तुम्ही उपनगराध्यक्ष होते. काउन्सिलच्या सभेमध्ये चांगले चांगले ठराव तुम्ही मांडले असतील. कोणती चांगली कामं तुम्ही केलेली आहेत की ज्याचं तुम्हाला समाधान वाटतं? माझ्या माहितीप्रमाणे मी संपूर्ण चिपळूणला एक ऐतिहासिक ठराव मांडलाय. मला संपूर्ण नदीला बांधकाम करून पाहिजे. तो मी ठराव करून मेरीटाईम बोर्डाला पाठवायचा प्रस्ताव पाठवलेला आहे. बर. 5 वर्षापूर्वी 1991 साली, 90-91 सालची गोष्ट आहे. मी पहिला मतदारसंघ चिपळूणला उपनगर म्हणून बहादूर शेखच्या पुढे, मार्कंडीच्या पुढे बहादूर शेख पर्यंत उपनगर होता. तिथे एवढी डेंजर परिस्थिती होती, एवढी खराब परिस्थिती होती.
नुसतं तुम्ही आत गेलं की फक्त मारामारी व्हायची बाकी असायची. तो म्हणायचा ह्यानं माझे पाणी माझ्या घरात दारात सोडलं. त्यावेळेला मी तो ऐतिहासिक ठराव मांडला की तो आज चिपळूण सिटीला पुढे घेऊन जातोय. कोणालाही बंगला बांधायचा आहे त्याने 2 फुटाची गटारीची जागा नगरपालिकेला लिहून द्यायची आहे. आम्ही 90-91ला ठराव ऐतिहासिक ठराव मांडला. बर. ते नियोजन मी केलं, प्रोव्हिजन मी केलं आणि त्या ठरावाच्या जोरावर आज चिपळूण सिटी डेव्हलपिंगला पुढे जाते. हे कोणाला माहिती नाही, बऱ्याच लोकांना माहिती नाही. बऱ्याचशा अशा गोष्टी असतात ज्या नगराध्यक्ष पदाची कारकीर्द सुरू असताना घडलेल्या असतात, मात्र काउन्सिलमध्ये काय ठरतं हे बाहेर नागरिकांना माहित नसतं. ते दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात चॅनलद्वारे लोकांना कळतं. सुधीर शेठ, बाजारपुलाचा विषय असेल, भाजी मंडई असेल, ह्या ज्या काय अनेक गोष्टी अडचणीमध्ये चिपळून अडकलेल्या, त्याचं मूळ कारण काय? मूळ कारण खरं जर सांगायचं झालं तर राजकारण, अतिशय घाणेरडं राजकारण. पण मग नागरिकांचा याच्यामध्ये दोष काय? ज्या नाही काय नागरिकांनी दोष. तुम्हाला सगळ्यांना निवडून दिलेलं आहे, नाही नाही दोष. चांगले ठराव करावा अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही ठराव तिथे गेल्यानंतर असं काय होतं त्या काउन्सिलच्या याच्यामध्ये जादू की तिथे सगळे ठराव फेटाळले जातात? फेटाळले जातात. आम्ही ज्या वेळेला नव्हतो त्यावेळेला सगळे ठराव त्यांनी उलटे गेले. कोणी? ती जे कोण सत्ताधारी असतील त्यांनी, मी नाव घेणार नाही, आता मी नगरपदाला उभा आहे, होय. मी कोणाचा वाईटपणा घेणार नाही, पण वस्तुस्थिती आहे, नाकारता येतच नाही ना. आता भाजी मंडईचा विषय घ्या ना तुम्ही साहेब. भाजी मंडई कशी होती? ही अशी होती. ती अशी केली ना, फक्त कागद फक्त उलटा फिरवला, दरवाजा मागच्या बाजूने गेला, दरवाजा मागे गेला, भाजी मंडई रस्ता तळाला पोचली ना साहेब. आता भाजी मंडईचा विषय आपण घेऊ. तुमचे अनेक व्यापारी आहेत, तुम्ही आजही सकाळी 4 वाजता उठून तिथे लिलावासाठी जाता. पण मग ती भाजी मंडी कशी असायला पाहिजे होती, एक प्रश्न. दुसरा प्रश्न, समजा आता तुम्ही नगराध्यक्ष झाल्यानंतर ती भाजी मंडई कशी कराल? आहे तीच ठेवाल, तोडून मोठी बांधाल, नवीन बांधाल, काय कराल? साहेब, आधी पहिली गोष्ट, ह्या पनवेलच्या टोकापासून गोव्याच्या बॉर्डर पर्यंत भाजी मंडईला अशी जागा कुठेच नाही. प्राईम स्पॉट, 1 नंबर, मागच्या रस्त्यापासून पुढच्या रस्त्यापर्यंत. बरोबर. ही भाजी मंडई तोडायची आणि उंच शेड बांधायची. उंच वर स्लॅब टाकायचा, कारण पाणी भरण्याची जागा आहे. हो. त्याला व्यवस्थित प्लॅनिंग स्लॅब टाकून खाली पार्किंग ठेवा. किती मजली करावीशी वाटते? नाही, एक वर काय नाही साहेब, आत्ताच्या परिस्थितीत काय नाही. साईडला दोन्ही बाजूला गाड्या टाकायचे, 10 बाय 10 फुटाची, इकडं 30-35, इकडं 30-35. सगळे आधी जेवढे तिथं गाळेवाले आहेत त्यांना आधी बसायला द्या, सुसज्ज जागा करून, कारण त्यांच्या पोटावर मारून चालणार नाही. बरोबर. त्यांचा पण रोजीरोटी आहे. आम्ही आयुष्यात कोणाच्या पोटावर मारलं नाही, आम्ही हे पाप केलं नाही, करणार नाही, आम्हाला ते आवडत नाही. आमच्या आई वडिलांनी असे संस्कार दिलेत की कोणाचं नुकसान करायचं नाही आणि कोणाचं वाईट करायचं नाही. आम्ही सर्व भाजी व्यापारी आजही एका हातावर आहोत. आमच्या भाजी व्यापाऱ्यांचं असं असतं, एकदा आमचे बरेचशे गांगण गेले होते नगरपालिकेत, तेव्हा आम्ही कोण नव्हतो. नंतर राजू शेठ कांबळे गेले, तेव्हा आम्ही कोण नव्हतो. त्याच्या आधी आमचे वडील होते, वडिलांनंतर आमचे बरेचशे गेले, बरेचशे नंतर परत महर्षी अण्णासाहेब कर्वे भाजी मंडईच्या कमिटीमधले मेंबर नगरपालिकेत जाऊन प्रतिनिधित्व करून देखील भाजी मंडईची अशी अवस्था का? त्यावेळेला बरेचशे पण बराच जोर केला मंडई कशी असावी. त्यांनी ते पण त्या प्लॅन मध्ये होते, त्यांनी पण जी भाजी मंडईचं तोंड पुढेच केलं होतं. आणि राजीव कांबळेच्या वेळेला राजूभाऊ कदम, राजीव कांबळी यांना मी आणून दाखवलं, म्हटलं हे बघ, हे असं चाललेलं आहे मंडईचं. ते बोलले आम्ही जाऊन बघतो. तोपर्यंत तिथं सत्ता परिवर्तन झालं आणि तो विषय तसाच राहिला. त्यामुळे असे हे वेगवेगळे घडत गेले. म्हणजे एकूणच राजकारणामुळे हे सगळे विकास कामं 100%. आता तुम्ही काँग्रेस पक्षामधून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी आहात, शिंदे गटातून बाहेर पडले आहात, कदाचित तुमच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल नाराजी असेल. रमेशभाई कदम जे ज्येष्ठ नेते आहेत ते तुमच्या समोर नगराध्यक्ष पदासाठी असतील. एकीकडे निशिकांत भोजने आहेत जे तुमच्या बरोबर त्यांनी काम केलेलं आहे, एकीकडे पेचकर आहेत जे आता सध्या नवीन आहेत, उमेश सकपाळ आहेत. मग ह्या सगळ्या 7 नगरसेवकांच्या यादीमध्ये तुम्हाला स्ट्रॉंग उमेदवार कोण वाटतो की तो आपल्याला जास्त मतं घेऊ शकतो, त्याच्यापेक्षा मला 2 पावलं पुढे जायचंय? आधी पहिल्यांदा सगळ्यांना, सगळे जे उमेदवार आहेत त्यांना मी शुभेच्छा देतो. मी कोणावर टीका करणार नाही आणि मला सगळे समान आहे. मला सगळेजण आतून मदत करतायत असं मला दिसतंय. रमेशराव कदम हे गुरु आहेत आणि गुरु कधीही शिष्याला डावलणार नाहीत असं मला वाटतं. आता पुढे तुम्ही राहा. बर.
माझं कोकणच्या माध्यमातून अनेक आपण इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत, अनेक नागरिकांना संधी दिलेली आहे कमेंट्स करण्याची, अनेक उमेदवारांना संधी दिली आहे त्यांची मतं मांडण्याची. बराच वेळ चर्चा केल्यानंतर आता काही स्वप्न त्यांची बघूया. सुधीर शेठ, तुमच्या मनामध्ये असं काय आहे अजून चिपळूणमध्ये डेव्हलपमेंटचं, की तुम्हाला असं वाटतं की मी नगराध्यक्ष झाल्यानंतर ह्या 2-4 गोष्टी मी महत्वाच्या करेन? महापुराचा विषय झाला. चिपळूण हे आता वाढतं शहर आहे. अशा बऱ्याच जागा आहेत की त्या ऍक्वारेशन मध्ये आहेत. हो, तिथं उद्यान अजून होणं गरजेचं आहे. प्रत्येक वार्डामध्ये व्यायामशाळा कंपल्सरी पाहिजे. प्रत्येक वार्डामध्ये वाचनालय पाहिजे. पुढची पिढी ही बाजूला सरकणार नाही. त्या वाचनामुळं अति हुशार बनते, ज्ञानी बनते. बरोबर. ते वाईट मार्गाला जात नाहीत. चांगल्या मार्गाने ते वाचन करून त्यांना जास्त ज्ञान येतं आणि ते जास्त त्यांचं शिक्षण वाढत जाईल असं मला वाटतं. परत तुम्हाला सांगतो दुसरी गोष्ट, कॅमेरे. प्रत्येक ठिकाणी कॅमेरे, सीसीटीव्ही. हा, प्रत्येक ठिकाणी जे चौक आहेत तिथं पोलीस चौकी पाहिजे, की म्हणजे प्रत्येक चौकात ही पोलीस चौकी कंपल्सरीच पाहिजे. आता चिपळूण शहरामध्ये गुन्हेगारी सगळीकडे वाढत चालले. आज महिलांना हे नाही, म्हणजे काय म्हणतात त्याला, सुरक्षा नाही. ती सुरक्षा होण्यासाठी ही चौकी आवश्यक आहे. मग तुम्ही आपण म्हणू तिथं मुरादपुरात चौकी कशाला पाहिजे, तिथं पण पाहिजे. बरोबर. हे का, तिथं सीसीटीव्ही सगळीकडे पाहिजे. संपूर्ण शहरात सीसीटीव्हीने सजलं पाहिजे. आज हे गुन्हेगारी सगळं वाढत चाललेलं आहे. आपल्याकडे पूर्वी कोकण रेल्वे नव्हती, त्यामुळे गुन्हेगारी अजिबात हे नव्हतं. आता गुन्हेगारी ही दिवसेंदिवस वाढत जाणार, त्याला आळा बसला पाहिजे. त्यासाठी आपण हे अजून काय करावं असं वाटतं? चिपळूण शहर हे डेव्हलपिंग शहर होण्यासाठी काय करायला पाहिजे? जे चिपळूण शहरामध्ये आता ट्रॅफिक होतं, हो, त्यासाठी आपल्याला आजूबाजूने सगळे ऍक्वारेशनचे रस्ते सगळे उदयास आणले पाहिजे. ते नवीन पर्यायी रस्ते पर्यायी रस्ते केले पाहिजे. जिथं जिथं ब्रिज आवश्यक आहे तिथं तिथे ते केले पाहिजे. उदाहरण सांगायचं, अजून 2-3 ब्रिज चिपळूणात आपल्या होऊ शकतात. अगदी बरोबर. ते पण झाले पाहिजे आणि आम्ही ते करणार. बरेच असे रस्ते आहेत, गोळकोटला जाणारे मार्ग आहेत, इकडे ह्या बाजूला जाणारे मार्ग आहेत, बाजारपेठेतून साईडला जाणारे मार्ग आहेत, खिंडीतून जाणारे मार्ग आहेत, एसटी स्टँड वरून जाणारे मार्ग आहेत, मुरादपूरकडून जाणारे मार्ग आहेत. एकूणच दळणवळण वाढलं पाहिजे असं तुम्हाला वाढलं पाहिजे, म्हणजे कुणीकडून हे ट्रॅफिक जे सगळी समस्या आहे ते आपोआप कमी होईल. आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये हे पार्किंगची व्यवस्था आम्ही मोठ्या प्रमाणात केली. ते आता काम चालूच आहे ना, त्या आम्हाला अभिमानाची गोष्ट आहे. माझं कोकणच्या माध्यमातून अनेक उमेदवार आपल्या समोर येत असतात. आज अपक्ष उमेदवार अनेक आहेत रिंगणामध्ये, मात्र काँग्रेस पक्षाकडून लढणारे सुधीर शेठ शिंदे जे आहेत, हे पूर्ण नगरसेवकांची जेवढी टीम आहे, नगराध्यक्षांची जेवढी टीम आहे, जेवढी फळी आहे, त्याच्यामध्ये ज्येष्ठ आहेत. आणि आज ते त्यांच्या वयाचा विचार न करता स्वतःची तब्येत राखून आज नागरिकांपर्यंत पोहोचतात. माझ्या कोकणच्या माध्यमातून त्यांना तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना वेळ आता थांबण्याची झालेली आहे. एक शेवटचा प्रश्न घेऊया आणि थांबूया. सुधीर शेठ, नागरिकांना काय आवाहन कराल, की कशा प्रकारे नागरिकांनी तुम्हाला संधी दिली पाहिजे, का दिली पाहिजे? मी 45 वर्ष प्रामाणिक राजकारण करतोय. समाजकारण माझं 80-85% पुढे आहे. मी कुठेही वाईट राजकारण केलं नाही, घाणेरडं राजकारण केलं नाही, जातीपातीचं राजकारण केलं नाही. मी कधीही कोणाला दुखावलं नाही. मी माझ्याकडे कोणी येऊन दे, आपण त्याला फुल नाही फुलाची पाकळी आपण मदत करत असतो. आपण त्याला गुण्या गोविंदाने राहण्यासाठी सल्ला देत असतो. माझ्याकडे काही लोक येतात, असं झालं तसं झालं, आम्ही त्या शंका निरसन करत असतो. मग आता ह्याचं उत्तर मला जनता देणार आहे असं मला मनापासून वाटतंय. बरोबर. माझ्या अंतःकरणातून असा आवाज येतोय की सुधीर, ही सगळी मतं तुलाच आहेत आणि हे तुला मतं देणार आहेत. आणि मला त्याचा अनुभव पण येतोय. लोक थांबतात, गाडीवरून उतरतात आणि मला येऊन भेटतात. रोज 25-30 मला जो भेटल तो गाडीवरून उतरतो आणि मला जो काय येऊन भेटतो त्याच्यावरून समजतं की मला लोकांचा, जनतेचा प्रतिसाद भरपूर मिळतोय. 2 वाक्य नागरिकांना काय सांगाल? नाही, मी सगळ्यांना आवाहन करतो, मी हात जोडून विनंती करतो की मला तुमचं अमूल्य मत द्यावं. मी तुमची सेवा मनापासून करणार आहे, जनतेची सेवा करणार आहे, चिपळूणचा विकास करणार आहे. तुम्हाला कुठेही कधी कुठलीही गोष्टात मी कमी पडणार नाही हे मी तुम्हाला आवाहन करतो. मनापासून मी धन्यवाद देतो. माझं कोकणच्या माध्यमातून सुधीर शेठ शिंदे जे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत, त्यांनी आता आवाहन केलेलं आहे. आपण देखील 2 तारखेला
चिपळूण नगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानासाठी आवर्जून बाहेर पडा आणि तुमचा उमेदवार निवडून द्या. किमान या वेळेला तरी चिपळूणचा विकास व्हायला पाहिजे असे उमेदवार निवडून दिले तर आणि तरच चिपळूणचा विकास अटळ आहे. या आव्हानासह इथे थांबूया. तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण. धन्यवाद.